तर लाडकी बहीण कार्यक्रमाला नेण्यासाठी आलेली बस रिकामी पाठवलेली आहे। सोलापूरच्या मोहोळमधील देगावमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीणसाठी महिलांना नेण्यासाठी आलेली बस त्यांनी रिकामीच पाठवून दिली आहे। तर हे दृश्य देखील आपण पाहतोय। ही बस लाडकी बहीण या योजनेसाठी या कार्यक्रमासाठी महिलांना घेऊन जाण्यासाठी आलेली होती। मात्र देगावमधील मराठा आंदोलकांनी ही बस रिकामी पाठवली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा कार्यक्रम होणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी आपल्या लाडक्या बहिणींसोबत संवाद साधणार आहेत। मात्र त्या कार्यक्रमासाठी महिलांना नेण्यासाठी जी बस आलेली होती ती बस मराठा आंदोलकांनी अशा प्रकारे रिकामी पाठवली। सोलापूरमधली दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहे। मराठा समाजातले बांधव जे आहेत ते आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालं। सोलापूरच्या मोहोळमधल्या देगावमध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आणि लाडकी बहिणीसाठी महिलांना नेण्यासाठी जी बस पाठवण्यात आलेली होती ती बस रिकामी पाठवण्यात आली आहे।